किंवा मी प्रत्येक जागेवर शेतामध्ये ड्रम ठेवले 200-200 लिटरचे, किंवा आता हे जीवामृत आपल्याला करायचे. पण केल्यानंतर जीवामृत 3 दिवसानंतर 72 तासानंतर तयार होतं. आता तयार झाल्यानंतर ते जीवामृत डबक्याने टाकायचे, 5 लिटरचे डबे आपले घ्यायचे ते टाकायचे प्रत्येक झाडाला. जीवामृतचा वास खूप येतो, वास जात नाही हाताचा, साबणाने धुतलं तरी वास जात नाही. आणि मग ते हाताने टाकायचं, वैतागायचं म्हणून. वैतागल्यानंतर ते नको वाटायचं करायला, नाही का. परत ते दर दिवस उठलं की ते जीवामृत घ्यायचं आणि जीवामृत टाकायचं, नको वाटायचं एवढ्या क्षेत्रात कसं काय टाकायचं, कधी टाकायचं. मग मी एक डोकं लावलं किंवा चला आपण 200 लिटरला आपण गाळायचे प्रयत्न करू. मग साडी घेतली, 4-5 पदरी साडी केली आणि ते जीवामृत घ्यायचो. पण काय करायचं, त्याचा रस उतरला पाहिजे सगळा जीवामृता, म्हणून असं काडीने कचकटून हालायचो, पूर्ण ढवळून निघायचं ते. आणि ढवळल्यानंतर साडीच्या फडक्यावर ज्यावेळेस टाकायचो ना आपण, ते ढवळलेलं असल्यामुळं अजिबातच जात नव्हतं खाली. ते हाताने दाबून 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 रस काढून पिळून पिळून मला 200 लिटरला जवळजवळ दुपार व्हायची गाळायला. आणि मग ते गाळून गाळून ते झालं की पुन्हा दुसऱ्यांदा डबल काढायला, कारण डबल नाही गाळलं तर ड्रिप पॅक होईन आपल्याला शिव्या. आणि मग ते करून करून ते वैतागलो. मालकाला म्हणलो हे काय जुळत नाही बाबा, हे आपल्याला शेती काय आपल्याला करणं परवडत नाही, मग काय उठल्या बसल्या दररोज तेच करू शकत नाही म्हणले. मालक म्हणले काय करायला पाहिजे. मग काय करायला पाहिजे, नंतर हे आम्हाला पृथ्वीराज टाकीचा तपास लागला. ही पृथ्वीराज टाकी वसुंधराई सरदारची होती मॅडम, त्यांनी 3 नंबरची टाकी वसुंधराई सरदारनी बसवली होती. मग त्यांच्या तिथं गेलो आम्ही. त्यांचं पूर्ण 50 एकर क्षेत्र ऑटोमेशन होतं. पुण्यावरून पाणी घेतात ते. 1 महिन्याचा प्रोग्राम लावलेला आहे. 1 महिना शेतामध्ये येत नाही, पूर्ण पुण्यावरून 1 महिन्याचा प्रोग्राम आहे. त्यांचं खताचं नियोजन, कशाचं पाण्याचं नियोजन, पूर्ण शेड्यूल 1 महिन्याचं पॅक आहे. आणि मग त्यांच्याकडे आम्ही तिथं गेलो, तिथं ही टाकी बघितली. जशी बघितली तसं ते त्यांनी समजून सांगितलं की असं असं गाळून निघत. त्याच मिनिटाला ते सुभाष तनपुरे म्हणून नगरचे, त्यांना फोन लावला. त्यांच्या आता जवळजवळ 5,000 टाक्या विकल्या. ते टाकी 50,000 रुपयाची, 8वा नंबर आपल्याला टाकीचा. आणि ती टाकी घेतली. टाकी घेतल्यानंतर जीवामृत ते इथून टाकायचो, इथून टाकल्यानंतर इथून आउट व्हायचं. तर मग ते गाळून व्यवस्थित या लागलं व्यवस्थित. एकदम 2-3 तासात मी टाकी खाली करायला लागलो, व्यवस्थित जाळलं, सगळं व्यवस्थित झालं. पण ज्यावेळेस त्याला फ्रेश करायचे त्यावेळेस ते रिटर्न पाणी तिकून दाबावर भरावं लागायचं. आणि ते एक वेळेस होतच नव्हतं चांगलं. ते 2-4 वेळेस घालायचं जवळजवळ. मग त्याला 2-3 तास लागायचे. मग जवळजवळ दिवसच चालला माझा टाकी सोडण्यात, नीट करण्यात, पुन्हा जीवामृत करण्यात. डोकं लावलं. आता काय म्हटलं, मालकाला काय म्हणण्यात फायदा नाही. 50,000 टाकी आपल्याला करता येणार म्हटलं, ती आपण टाइम चाला, आता काय करणार आपण. तर मग आपण डोकं लावलं नवीन. वापरत नाही आता नाही नंतर मग मी काय केलं, 200 लिटर मध्ये प्रयोग करून बघितला. खाली स्थिर राहून दिलं, वरचं पाणी घेतलं आणि ते गाळून बघितलं, ते चाललं. मग पुन्हा डोकं लावलं, खाली वाल एक लावला मोठा. 72 तासात जीवामृत तयार होते. मग जीवामृत ज्या दिवशी 3 दिवस सकाळ संध्याकाळ ढवळायचो. आणि ढवळल्यानंतर जे आपल्याला आता ड्रिपला सोडायचे त्याच्या आदल्या दिवशी पूर्ण बंद, अजिबात ढवळायचं नाही. सकाळी संध्याकाळी जेणेकरून तो गाळ पूर्ण खालच्या थराला बसला. आणि ज्यावेळेस मला जीवामृत चालू करायचे त्यावेळेस ते ओपन वॉल केला. ओके, इथं साडीचं फडकं लावतो, ते फडकं तिकडे नळी पाहिजे, ती नळी इथं जोडतो, याच्यात टाकतो जीवामृत. साडीच्या फडक्याने जरी असं घाण थोडीफार गाळून जाते. गाळून गेली जर समजा याच्यातून चुकून जर गेली, याच्यातून घाण पुढे डिस्फिल्टर आहे, स्टँड फिल्टर आहे, स्टँड फिल्टर मध्ये गाळून जाईल. जरी तिथून चुकली तर डिस्फिल्टर आहे पुढं. याच्यातून 2-3 जागा चेकअप करून पूर्ण ड्रिपला 10 वर्ष झालं मी कुठलीही माझी ड्रिप मी अजून बी ही बघितली नाही, म्हणजे साफ केली नाही, चोकअप नाही झाली. जीवामृतमुळे ड्रिप पॅक होत नाही. जे गोमूत्र आहे बघा तुम्ही, गोमूत्र आता माझा ते गोट्याचा पलीकडा खांब बघा, गोमूत्राने पूर्ण कुजला गोटा. लोकांना जर आपण गोमूत्रामध्ये टाकतो ते कुजतं.
त्याच्यामुळे पूर्ण जे क्षार आहेत ना सगळे हे होते फक्त एंड नाही, कॅप ऐका ना. कधीतरी महिना 2 महिन्यातून 4 महिन्यातून फक्त एंड कॅप खोलायची बरं ऐका ना, आता मला काय म्हणायचं, हे जर तुम्ही आता हा प्रयोग केला म्हणजे त्या गोष्टीची आवश्यकता नाहीये तुम्हाला, नाही म्हणजे त्या खर्चात पडायलाच नाही थोडक्यात. तेच शेतकऱ्याला प्रत्येक शेतकरी 50,000ची टाकी घेईन हे हा. शक्य नाहीये. नाही. तुम्ही मी हे 1,500 लिटर मध्ये केले, हम्म. तुम्ही 1000 मध्ये करू शकता, 500 मध्ये करू शकता. पण जीवामृत एक वैशिष्ट्य आहे, जेवढं जीवामृत डायरेक्ट तुम्ही त्यातून जास्त यात फोडताय तुम्ही हो, आणि मग इथून इथून एसटीपीच्या साहाय्याने टिपीने वळवा. पुढच्या पिकं याला फिल्टर आहे पुढे सँड फिल्टर. सँड फिल्टर मधून आपल्या म्हणजे विहिरीवर केला आहे सगळा प्रयोग. डायरेक्ट या पाईपलाईन फिल्टर टाकला. याला भेटून. सगळ्या विहिरीवर केला आहे. हा. आता इथून लाईन किती फुटावर तुमची? काय? डिरेक्शन हा प्रकारच नाही. लाईट सोलर वरची काय? हं? लाईन किती फुटावरती आहे तुमची? लाईन 1000 हा? 1600 फुटावर 1500 फुटावर. हा ना, फिल्टर इथे जागेवर बसवलं. फिल्टर जागे विहिरीवर वापरतो. हो ते लोकं दाब बी येत नसेल ना तसा, हा? त्याचा आऊट काढला तरी तो. कशाला दाब आहे? पुढं रिटर्न पाणी नाही, सोडलं काही दाब नाही. ते रिटर्न पाणी एक नाही पाईपलाईन बसलं तर माझ्याकडे एक बोर आहे वरी 5 HP तिथं, हा. ही 5